आज साक्री गेल्यावर माझ्यासोबत असा स्कॅम होईल मला माहिती नव्हतं. तर जय स्वामीनारायण मित्रांनो, सकाळमध्ये फ्रेश होऊन सकाळची नित्यपूजा केली आणि आपला ब्रेकफास्ट करून रेडी व्हायला लागलो डायरेक्ट साक्री जायला. मग फटाफट आपली लाल परी पकडली आणि इथे सोबत मस्ती करत येऊन गेलो साक्री. मग ताईला विचारलं, ताई आपण कसं काय मग साक्री का बनवू? ताई म्हणे तू चाल फक्त सरप्राईज. म्हणतं वा सरप्राईज. मग अशा साक्रीच्या गला बघत बघत जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि महादेवांचंही दर्शन झालं. मग ताई मला घेऊन आली डायरेक्ट किराणा दुकान. म्हणतं आयुष्य का सरप्राईज नाही म्हणे. मग ताईने थोडाफार किराणा केला आणि साखरेची तर हायगेज नाही केली, डायरेक्ट 5-10 किलो नाही तर डायरेक्ट 25 किलो साखर घेतली. म्हणतं बापरे, आता एवढी गोष्ट आणू कसं काय लय जाऊन मला टेन्शन पडी. मग एक दादा म्हणे जास्त टेन्शन नको घेऊ, मी सोडून देतो. म्हटलं वा भारी काम झालं. तर मित्रांनो आपली साखर बस स्टँडवर पोहोचते तेवढं तुम्ही फॉलो करून घ्या. मग असं मी येऊन गेलो स्टँडवर आणि बस पण पकडली तरी मला कळत नव्हतं की सरप्राईज नेमका हाय काय. मग गावामध्ये येताच ताई मला बोलली गोन उचल. म्हटलं वा आई सरप्राईज नाही ते स्कॅम शे. मग असं ताईने बांग करून मला दुपारची वांग्याची भाजी खाऊ घातली आणि संध्याकाळी मस्त कडक चहा पिली आणि आज धनतेरस होतं म्हणून रात्री फटाफट फ्रेश होऊन टोपी वगैरे घातली आणि धनाची आणि देवांची पूजा करायला बसलो. मग असं ताईने आणि मी आपल्या धनाची पूजा केली आणि देवांना नैवेद्य दाखवलं आणि पाया पडून आता धनतेरसचा दिवस उजवला. आणि रात्री जेवण करून कुणासोबत निघालो जार भरायला. तर ते असा सीन झाला की मशीनमध्ये पैसे 2-3 वेळा टाकले तरी ते जात नव्हते. मग शेवटी जय स्वामीनारायण बोललो आणि आपला जार भरला. तर मित्रांनो आता व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत हॅप्पी दिवाळी आणि जय स्वामीनारायण.